हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकता इथे मी तोंडली घेतलेली आहे, ही थोडी घेतल्यात तोंडली आणि त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलाय बघा। आपल्याला तोंडली आणि हे एक बटाटा त्याच्यापासून खूप छान अशी मी रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्ही अशी केली पण नसन तोंडलीमध्ये बटाटा टाकून, तर हे 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे। पाहू शकता इथे आता इथे कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर ही। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे। पाहू शकता तर हे खोबरं मी आता हे छान बारीक वाटून चिरून घेणार आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला चांगली बारीक चिरून घ्यायची बघा अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। व्हिडिओ खूप छान आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते। तर छान अशी आपली कोथिंबीर बघा चिरून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे खोबऱ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, तसे कापून घ्यायचे अशा पद्धतीने। आणि खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। तो खोबरं आपलं चिरून झालेलं आहे। एक मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला, तो पण बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा। आणि आपल्याला अद्रक हे असे काप करून घ्यायचेत, आपल्याला हे वाटण्यासाठी पाहिजे त्याच्यामुळे मी असे लांब लांबच काप करून घेतलेले आहेत अद्रकचे। तुम्हाला जर वाटत असेल किसून पण तुम्ही टाकू शकता, पण मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचे, मिक्सरचं भांडं घ्यायचे। इथे लसूण पण घेतले बघा मी, लसूण भरपूर सारा लसूण घ्या, भाजीला खूप छान टेस्ट येते लसणानी। तर हे सर्व मी चिरून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचे आपल्याला आणि हे कच्चं वाटण आपल्याला हे वाटून घ्यायचे। खोबरं टाकून घेऊया, त्यानंतर अद्रक टाकायचे बघा, लसूण टाकून घ्यायचे आणि थोडी कोथिंबीर आपल्याला अर्धी कोथिंबीर टाकून द्यायची आणि अर्धी तशीच ठेवायची, पुढं फोडणीसाठी आपल्याला ही लागणार आहे। आता हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान मी बारीक वाटून घेतलेला आहे मसाला ह्यो। त्यानंतर आता हे साईडला ठेवूया आपण। आणि इथे तोंडली बघा, स्वच्छ मी धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। तर आपल्याला ही चिरायच्यात ही तोंडली, जास्त एकदम पातळ पण नाही चिरायची। एका तोंडलीचे आपल्याला फक्त 4 भाग करून घ्यायचेत। लाल असले तर जास्त, लाल असले तर ते काढून टाकायचे। काही काही लोक लाल तोंडली पण घेतात, काही काहींना आवडत नाही लाल तोंडली। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे 4 भाग करून घ्यायचे। तुम्ही ही रेसिपी मैत्रिणींनो टिफिनला पण नेऊ शकता आणि घरी भातासोबत पण खाऊ शकता। तर पाहू शकता तोंडली चिरून आपली झालेली आहे। त्यानंतर मी बटाटा पण तसंच चिरून घेतलाय लांब लांब असा। तर हे बाउलमध्ये सर्व टाकून घ्यायचे आपल्याला। बटाटा पहिला धुवून घेतलाय बघा मी, त्यानंतर तोंडली टाकून घ्यायच्यात, कारण तोंडली मी पहिली धुवून घेतली होती त्याच्यामुळे मी आता तोंडली धुतली नाही। आता गॅस पेटवून घ्यायचा इथे, त्यानंतर कढई ठेवून घेऊया आपण। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। इथे मी साधारण 1 पळी तेल टाकून घेतले बघा। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे, 1 चमचा जिरी मोहरी दोन्ही पण मी टाकून दिलेत। जिरं मोहरी छान तडलं ना, त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकून घ्यायची, कारण कोथिंबीरीचा अर्क तेलामध्ये छान उतरतो। त्यानंतर तोंडली आणि बटाटा आपल्याला तेलावर टाकून द्यायचं आहे। तोंडली बटाटा छान तेलावर परतून घ्यायचं आहे 1 मिनिट। म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते असं परतल्याच्या नंतर।
त्यानंतर टमाटर टाकून घेऊया बघा. मीडियम साईजचा एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. एक मिनटं चांगले परतून घ्यायचे मैत्रिणींनो, म्हणजे बटाटा आणि तोंडली छान परतल्या जातात आणि त्याने एक भाजीला खूप छान टेस्ट पण येते. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. इथे छोटा चमचा आहे. अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो भाजीला. त्यानंतर इथे पावभाजीचा मसाला घेतलाय बघा, तो पण आपल्याला टाकून द्यायचा आहे. 1 पाकिट मी पुरं टाकलेलं आहे कारण त्याच्यात मसाला थोडा असतो 1 चमचाचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घेतलाय आणि हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून द्यायचे आहेत बघा. अशा पद्धतीने मसाले पण मैत्रिणींनो जास्त काही लागत नाही. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण वाटण वाटलं होतं, खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक, ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे मसाले पण तेलावर चांगले परतून द्यायचे. 1-2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे कारण कच्चं वाटण हे, त्यामुळे 2-3 मिनटं आपल्याला हे मसाला चांगला तेलावर परतून द्यायचा आहे. चांगलं तेल सुटस्तवर पाहू शकता खूप छान रंग पण आलेला आहे मसाल्याचा. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता कारण ही भाजी मी सुक्की नाही बनवणार, पातळ रस्सा बनवणार आहे. तुम्ही सुक्की पण अशी बनवू शकता किंवा असं भातासोबत जर खायचं असेल तर पातळ भाजी पण तुम्ही बनवू शकता. खूप छान लागते टेस्ट ह्याची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची चांगली. त्यानंतर इथे बघा मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी, हातावर चांगली कुस्करून ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. कस्तुरी मेथीने भाजीला पण एक मस्त टेस्ट येते, भारी लागते बघा. हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे 5 मिनटं. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची झाली आहे का म्हणून. तर पाहू शकता मस्त अशी भाजीला तरी पण मस्त सुटलेली आहे आणि भाजी दिसायला पण अशी चमचमीत मस्त दिसते बघा. रंग पण खूप छान आलेला आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो बटाटा आपला मस्त शिजलेला आहे. भाजी शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही, लवकर शिजल्या जाते. मैत्रिणींनो लाईक नक्की करा, लाईक झालंच पाहिजे ना आपलं. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आणि 1 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे, वाफ काढून घ्यायची आपल्याला. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. पाहू शकता मस्त अशी आपली ही तोंडल्याची रेसिपी झालेली आहे. तोंडल्याचा आणि बटाट्याचा हे रस्सा पाहू शकता तुम्ही. कलर किती छान आला आपल्या भाजीचा. तर ही रेसिपी तुम्ही करणार का मैत्रिणींनो? कशी वाटली माझी तोंडल्याची बटाट्याची ही रेसिपी रस्सा भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करा.